तीव्र होताना दिसते। अशातच इराणनं अमेरिकेला मोठा धक्का दिलेला आहे। अमेरिकेचा अत्याधुनिक लढाऊ विमान F-35 पाडल्याचा दावा इराणकडून करण्यात आला। हे विमान पाडल्याचा व्हिडिओ इराणकडून प्रसिद्ध करण्यात आला। या विमानाचा पायलट बेपत्ता असल्याची माहिती समोर येते। युद्धजन्य परिस्थितीमध्ये पुरवठा साखळीमध्ये अडथळा निर्माण झाल्याने पांढऱ्या सोन्याला झळाळी आल्याचं मानलं जात आहे। युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्यानं कृत्रिम धाग्याच्या किमती वाढल्या। परिणामी कापड उद्योगानं कापसाकडे आपलं लक्ष केंद्रित केलंय। आखाती देशातील युद्धाचा फटका मत्स्य व्यवसायाला बसलाय। डिझेल महागल्यानं मच्छीमारांचा खर्चही आता आवाक्याबाहेर गेलाय। त्यामुळे रत्नागिरीतील शेकडो मच्छीमारांनी समुद्रात न जाता त्यांच्या होड्या किनाऱ्यावरच ठेवलेल्या आहेत। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद पालघर जिल्ह्यात जाणवू लागलेले आहेत। अफवांमुळे पेट्रोल पंपांवर निर्माण होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पेट्रोल डिझेल कॅनमध्ये देण्यावर निर्बंध लादले। मात्र याचा फटका शेतकऱ्यांनी वीटभट्टी व्यावसायिकांना बसू लागलेला आहे। मुंब्रा परिसराचं नाव मुंब्रा देवी करणार असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलंय। मुंब्रा इथं आयोजित कार्यक्रमात नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड आणि MIM वर जोरदार टीका केली। तसंच MIM नगरसेवक सहर शेख यांच्या वक्तव्याचाही नितेश राणेंनी समाचार घेतलाय। 100 जन्म घेतले तरी मुंब्रा हिरवा होणार नाही असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास जसा सांगितला जातो तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही असा टोला राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी लगावलाय। काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी जातात, तर काही वाचण्यासाठी जातात असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। मीरा भाईंदरमध्ये मेट्रो स्थानकाच्या नावावरून वाद होतोय। पांडुरंगवाडी नावाला विरोध होत असून पेनकर पाडा असं नाव देण्याची मागणी होते। वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यानं नागरिकांनी थेट स्थानकावर जाऊन आंदोलन केलं। 6 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशाराही देण्यात आला। यानंतर पुन्हा एकदा झटपट बातम्या। अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने त्याच्या विरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। महिलेला फोन करून धमकावल्याचा आरोप शेरावर आहे। हा गुन्हा व आरोपपत्र रद्द करावं अशी मागणी शेरानं याचिकेत केली आहे। मुंबईतील फोर्ट परिसरातील आझाद मैदानाजवळील फॅशन स्ट्रीटवर असलेल्या महिलांच्या फिरत्या स्वच्छतागृहातील कॅफेवर महापालिकेनं कारवाई केली आहे। महिलांसाठी उभारण्यात आलेल्या महिला साथी स्वच्छतागृह बसमधून कॅफे चालवलं जात असल्याचा आरोप समोर आला होता। पालघरमधील महालक्ष्मी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। चैत्र पौर्णिमापासून सुरू होणारी यात्रा सलग 15 दिवस चालते। या काळामध्ये दिवसाला महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात। मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं विस्तारल्यानं पश्चिम रेल्वेवरील 5,35,000 प्रवासी घटलेले आहेत। प्रवाशांनी मेट्रो पर्यायी वाहनातून प्रवास करण्यास प्राधान्य दिल्यानं प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे। प्रवासी संख्या विभाजित झाल्यानं रेल्वेवरील ताण सुद्धा कमी होणार आहे। प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामामुळे कोकणातील रेल्वेगाड्या पनवेलहून सुटणार आहेत। 4 आणि 5 एप्रिल दरम्यान कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या CSMT ऐवजी पनवेल आणि ठाण्यापर्यंत धावतील। प्रवाशांना आता पनवेल गाठण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे। CSMT मडगाव दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि कोकण कन्या एक्सप्रेस पनवेलहून सुटणार आहे। रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11:05 पासून ते दुपारी 4:05 पर्यंत मेगा ब्लॉक असेल। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं। मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। फलाट विस्तारीकरण उड्डाणपुलाच्या कामानिमित्त हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा ब्लॉक मुलुंड, ठाणे आणि दिवा डोंबिवली अप आणि डाऊन या धीम्या मार्गावर असेल। यामुळे अनेक लोकल रद्द असून एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंत धावतील। पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई सेंट्रल ते माहीम अप डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असेल। शनिवारी रात्री 12:15 पासून ते पहाटे 4:15 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे। CBSE शाळांमध्ये 6वी पासून 3 भाषा विषय आणि इयत्ता 9वी पासून गणित आणि विज्ञानाची द्विस्तरीय रचनेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं हा नवीन शिक्षणक्रम जाहीर केला।
शिरूरच्या पिंपळसुटी इथं एकाच वेळी 2 बिबटे पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेत. वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक नर बिबट्या आणि एक मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. सध्या दोन्ही बिबट्यांची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये करण्यात आलेली आहे. बिबटे जेरबंद झाल्यानं नागरिकांना समाधान व्यक्त केलं. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोकणाई इथं देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यामध्ये 25 जण जखमी झालेत. जखमींवर नवे बांधगाव या ठिकाणी उपचार सुरू आहेत. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिममध्ये 1 लाखांच्या बक्षीसाठी मेंढ्यांच्या झुंजी लावून त्यांना क्रूर वागणूक दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी प्राणीमित्र संघटनेच्या लेखी तक्रारीवरून मेंढी मालकासह तिघांविरोधात आंबोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील चांदवडला अवकाळी पावसाचा फटका बसला. या भागामध्ये शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये मिरची पिकाची लागवड केली होती. मात्र गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे मिरची पिकावर लावलेलं शेडनेट उडून गेलं. त्यामुळे मिरची पिकाला देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला. नाशिकच्या येवल्यातील जळगाव नेऊर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळीमुळे बाजरी मका पीक अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला. बीडला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. केज परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. त्याचबरोबर तेलगाव परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं. कांजूरमार्ग इथल्या कचरा भूमीवरील दुर्गंधीबाबत तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचा परदेश दौरा रद्द करण्यात आलाय. चीन, दुबई, जपानचा असा समितीचा दौरा होता. मात्र आता तज्ज्ञ समितीने आपला अहवाल तयार केला असून तो लवकरच उच्च न्यायालयामध्ये सादर केला जाणार आहे. मुंबईकर दूषित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये हैराण झाले. दूषित पाण्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रोचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली. यावेळेला जलवाहिनी फुटल्यानं दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा अंदाज महापालिकेनं वर्तवला. यासाठी महापालिकेनं 24 तास निगराणी पथकं नेमलेली आहेत.